नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधुने आता सिंधूला एका रूममध्ये डांबून ठेवलेलं असतं आणि मधू आता तिच्यासाठी खायला घेऊन तिथे येते. मधू आता सिंधूला ती खाण्याची डिश देत असते आणि म्हणत असते, खा ग, एन्जॉय कर, कारण तुझ्या नवऱ्याने ना ते स्पेशली बनवलंय आणि ते फक्त माझ्यासाठी. असं ना त्यानेच सांगितलं मला आणि एवढं सुद्धा म्हणाला की खूप सारे सरप्राईज प्लॅन केलेत. सिंधू मात्र शांतपणे फक्त मधूचं बोलणं ऐकून घेत असते. आता त्याच्यानंतर मधू ही सिंधूला म्हणते की सिंधू, तुझा राघव तुला तर पूर्णपणे विसरला ग. म्हणजे आता बघ ना, तू घरामध्ये कुठेच दिसत नाहीये आणि त्याचा त्याला काहीच फरक नाही पडत आहे. मधू लगेच आता मोठ्या मोठ्याने हसायला लागते. सिंधू आता तिच्याकडे आश्चर्याने बघत असते. तर मग आता मधू लगेच तिला म्हणते, तू अशी काय बघतीयस? मी हे जे काही बोलतीये ना ते सगळं खरं आहे. मध्ये मध्ये ना तो तुझी आठवण काढत असतो, पण मात्र तू जो त्याला त्रास दिलायस ना तेच त्याला आठवत असतं. आणि खरं सांगायचं झालं ना तर त्याच्या मनामध्ये फक्त तुझ्याबद्दल हा राग आहे. तो तुझा तिरस्कार करतो. तर मग आता सिंधू लगेच मधूचं हे सगळं बोलणं पाहता स्वतःशीच विचार करत म्हणते, याचा अर्थ असा म्हणजे राघवला मी घरामध्ये दिसले नाहीये म्हणजे ते पॅनिक झालेले नाहीये. ते ठरल्याप्रमाणे आमचा प्लॅन पुढे नेतायत. सिंधू आता शांतच असते. तर मधू हसत लगेच म्हणते, तुला वाईट वाटतंय का ग? पण मात्र मला ना खूप काहीतरी जिंकल्यासारखं वाटतंय. आता मी जिंकली आहे ना तर सेलिब्रेशन तो बनताय. म्हणूनच तर मी तुझ्या नवऱ्याने माझ्यासाठी स्पेशली बनवलेला गाजर हलवा तुला आणलाय. मधू आता सिंधूला गाजरचा हलवा भरवत असते. पण मात्र सिंधू काय खाण्यासाठी तोंडच उघडत नसते. तर मधू बळजबरीने तिला गाजराचा हलवा भरवत असते. सिंधू आता मधूच्या हातामधली गाजरच्या हलव्याची प्लेट घेते आणि गाजराचा हलवा खाऊ लागते. त्याच्यानंतर मधू आता सिंधूला म्हणते, सिंधू, तू किती एफर्ट्स घेतलेस ना घरच्यांचं मन जिंकण्यासाठी, राघवचं प्रेम मिळवण्यासाठी. काय झालं बघ ना, त्यांनीच आता तुझ्यावरती विश्वास सुद्धा नाही ठेवला. कसा ठेवणार ते तुझ्यावरती विश्वास? शेवटी त्यांच्यासाठी तू कृष्णाच आहेस आणि तू त्यांच्या लाडक्या सिंधूचा जीव घेतलायस. आणि आपल्या घरचे बघ ना, तू त्यांच्यासाठी एवढा जीव ओवाळून टाकलास, पण तू घरात दिसत नाहीयेस ना तर त्यांना काही फरक सुद्धा नाही पडत आहे. इकडे सिंधू सुद्धा आपली शांतपणे गाजराचा हलवा खात असते. ती फक्त मधूचं बोलणं ऐकून घेत असते. पण मात्र तिला सुद्धा मधूच्या बोलण्यावरती काहीही फरक पडत नसतो. त्याच्यानंतर मधू आता ओव्हर ऍक्टिंग करायला लागते आणि ती सिंधूचं तोंड दाबत म्हणते, मी तुला काय सांगितलं होतं हे तुला आठवतंय का? राघव फक्त माझा आहे आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. आणि एक ना एक दिवस मी राघवला पुन्हा मिळवणार. राघव आधी सुद्धा माझाच होता आणि कायम माझाच राहील. त्याच्यानंतर मधू आता सिंधूला सोडवून देते आणि म्हणते की पटापट खा, कारण माझ्याकडे ना वेळ नाहीये. सिंधू आपली मुकाट्याने गाजराचा हलवा खात असते. इकडे दुसरीकडे राघव आता किचनमध्ये येतो आणि स्वतःशीच विचार करत म्हणतो की ती तिसरी प्लेट नक्कीच मधूने सिंधूला नेलेली असणार आहे. मधू आता सगळ्या रिकाम्या प्लेट्स या किचनमध्ये आणत नाही ना तोपर्यंत काहीच नाही कळणार. ती परत आली ना की सिंधू घरातच आहे किंवा मधूने तिला बाहेर कुठेतरी लपवलंय ना हे कन्फर्म होईल. त्याच्यानंतर सिंधू त्या प्लेटीतला गाजरचा हलवा सगळ्यात संपवून टाकते. पण मात्र सिंधू राघवला हिंट देण्यासाठी त्यामध्ये असलेला जो रुमाल असतो तो रुमाल प्लेटवरती ठेवते. मधू इकडे रिकाम्या प्लेट्स घेते आणि रूमच्या बाहेर येते. मधू आता सिंधूला लॉक करते आणि लगेच तिकडनं किचनमध्ये निघून जाते. राघवला मधू किचनमध्ये येते हे समजतं. तर मग राघव लगेच तिथे बाजूला जाऊन लपतो. मधू प्लेट्स ठेवून तिकडं निघून जाते. पण मात्र आता राघव लगेच इकडे किचनमध्ये येतो. राघव मधूने ठेवलेल्या त्या रिकाम्या प्लेट्स पाहत असतो. पण मात्र तेवढ्यात त्याला तिथे सिंधूची प्लेट्स दिसते आणि त्याच्यावरती सिंधूने रुमाल ठेवलेला दिसतो. राघव सिंधूने ठेवलेल्या प्लेट्सवरचा रुमाल काढतो. त्याच्यावरती सिंधूने राघवला हिंट देण्यासाठी काजूने एस हे अक्षर लिहिलेलं असतं. त्याच्यामुळे राघवला आता समजतं की सिंधू ही घरामध्येच आहे. राघव आता लगेच स्वतःशीच विचार करत म्हणतो, तू या प्लेट्सवरती एस चे अक्षर लिहिलंय, याचा अर्थ असा की माझ्या इंटेन्शननी तुला गाजराचा हलवा पाठवला होता ते तुला कळलंय. सिंधू, तू आता अजिबात काळजी करू नकोस, मी लवकरात लवकर तुला शोधून काढेन. त्याच्यानंतर मधू इकडे राघवच्या रूम मध्ये येते. पण मात्र मधू ही रूम मध्ये सगळीकडे सजवलेलं, डेकोरेट केलेलं दिसतं. राघवने त्यांच्या दोघांसाठीही डिनर प्लॅन केलेला असतो. ते सगळं पाहता आता मधू खूपच खुश होते आणि विचार करत म्हणते, आय डोंट बिलीव्ह दिस की हे सगळं राघवने माझ्यासाठी केलंय. हे सगळं खूपच छान आहे. तेवढ्यात लगेच मागणं राघव येतो आणि राघव आता मधूकडे येत तिला म्हणतो, आय होप की माझं हे छोटंसं सरप्राईज तुला आवडलं असणार. मधू लगेच हसतच हो बोलते. त्याच्यानंतर राघव आता मधूला म्हणतो, मधू, यापूर्वी आपण एका वेगळ्या कारणासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. पण आता खरंच गोष्ट वेगळी आहे. म्हणूनच मी खूप मनापासून माझ्या स्पेशल व्यक्तीसाठी ही स्पेशल लंच डेट प्लॅन केली आहे. तर मग मधू लगेच आता राघवला थँक्यू म्हणते. याच्यावरती राघव आता मधूला म्हणतो की मी थँक्यू बद्दल तुला काय बोललो होतो हे तू विसरलीस का लगेच?
तर मग लगेच मधू राघवला सॉरी बोलते. त्याच्यानंतर राघव आता म्हणतो, बरं ठीक आहे जाऊ दे, तू ना हे डेकोरेशन बघ, हे डेकोरेशन मी स्वतः केलंय आणि हे डेकोरेशन करताना मला खरंच खूप भारी वाटत होतं आणि मला सुद्धा अशी खात्री आहे की तुलाही ते आवडलंय. राघव आता मधू पुढे त्याचा हात करतो आणि तिला असं म्हणत असतो की चला आता आपण लंच करून घेऊयात. मधू लगेच राघवच्या हातामध्ये हात देते आणि लगेच खुर्चीवरती बसते. राघवला हे सगळं काहीही करायचं नसतं, पण मात्र राघवचा नाईलाज असतो आणि राघवला नाईलाजापोटी हे सगळं करावं लागत असतं. राघव आणि मधू दोघेही लंच करण्यासाठी बसतात. तर मग आता राघव म्हणतो की मला असं वाटतं की आपण सूप पासून स्टार्ट करूयात आणि राघव आधी स्वतःला वाढून घेतो आणि मग त्याच्यानंतर मधूला देतो. मधू आता सूपची टेस्ट घ्यायला लागते, पण मात्र राघव लगेच मधूला थांबवतो आणि मधूची काही करून सिंपती मिळवण्यासाठी स्वतःच्या चमच्याने मधूला भरवतो. हे सगळं पाहता मधू तर आता हरभऱ्याच्या झाडावरती चढत असते आणि ती देखील राघवच्या या वागण्यावरती खूपच खुश झालेली असते. त्याच्यानंतर मधू आणि राघव दोघी एकमेकांबरोबर गप्पा मारत मारत लंच डेट एन्जॉय करत असतात. मधू आता लगेच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये स्वतःचीच विचार करत म्हणते, आम्ही इतका वेळ झाला एकमेकांशी गप्पा मारतोय, पण अजूनपर्यंत राघवने कृष्णाची काय आठवण काढलेली नाहीये. काल रात्रीपासून ती घरी नाहीये, पण मात्र राघव तिला साधं शोधत सुद्धा नाहीये. मधूला आता प्रश्न पडलेला असतो की राघव खरंच बदललाय की मुद्दाम तिला भासवण्यासाठी तो सगळं असं करतोय. मधू आता म्हणत असते, आता मला राघवची काहीही करून परीक्षा घेऊन पाहायला हवी आणि मी आता राघवची परीक्षा घेऊन पाहते. त्याच्यानंतर मधू आता लगेच राघवला विचारते की राघव तुला कृष्णाबद्दल काही कळलं का? तिचा काही फोन वगैरे आला का? म्हणजे कुठे ती वगैरे काही सांगितलं का? पण मात्र राघव आता म्हणतो, आय डोंट नो, मला नाही माहिती तिचा काय, मला कॉल वगैरे नाही आला. मधू आता म्हणत असते, मला असं प्रश्न पडलाय की चक्क तुला तिची काळजी वाटत नाहीये. राघव आता मधूला म्हणतो की मधू का तू त्या व्यक्तीचं नाव काढतीयस आणि मेन म्हणजे ती आहे कोण माझी? तिच्या विरोधामध्ये मला साधा एक जरी पुरावा मिळाला ना तरी सुद्धा मी तिला या घरातनं बाहेर काढून टाकणार आहे. आणि मधू तू बरोबर बोलायची, मी उगाच तुझ्या मागे टाइम आणि माझी एनर्जी वेस्ट करत होतो. ती नाहीये ना तर मला खरंच शांत आणि ॲक्च्युली फिलिंग फ्री अशी वाटतीये. आणि मेन म्हणजे मला एक गोष्ट सांग, ती जर इथे असती तर आपल्याला असं टाइम स्पेंड करायला मिळाला असता का? राघव आता मधूला म्हणत असतो, विसरून जाऊयात ना, नकोय तिचा विषय आता. मधू सुद्धा राघवची अशी परीक्षा घेत असते, पण मात्र राघव काय मधूला आता पुढे काहीच बोलू देत नाही आणि राघवच्या या बोलण्यामुळे मधूचा देखील विश्वास बसतो की खरंच राघवला कृष्णाचं काहीच नाही वाटत आहे. त्याच्यानंतर ते दोघी पुढची लंच डेट एन्जॉय करू लागतात. त्यानंतर इकडे दुसरीकडे सिंधू त्या रूममध्ये शांतपणे बसलेली असते आणि आता स्वतःशीच विचार करत असते की मी प्लेटमध्ये बदाम बाजूला काढून ठेवले, हे राघवला समजलं असेल का? मी इथे आहे, सुखरूप आहे, हे त्यांच्या लक्षात येईल ना नक्की? सिंधू आता म्हणत असते त्यांच्या लक्षात यायला हवं, नाहीतर ते आता पॅनिक होत असतील. आणि सिंधूला नेमकं काय करावं काहीच समजत नसतं. सिंधू विचार करत असते काहीतरी करायला हवं, असं काहीतरी करायला हवं की ज्यामुळे राघवला कळेल की मी सुखरूप आहे आणि मी इथेच आहे. पण मात्र मधूला ना या गोष्टीचा संशय येता कामा नये. इकडे दुसरीकडे मधू आणि राघव यांच्या दोघांचंही जेवण होतं. तर मधू लगेच आता जेवणाचं कौतुक करत म्हणते, राघव खरंच तुझ्या हाताला खूप चव आहे आणि जेवण खूपच छान झालं होतं. राघव आता म्हणत असतो, पण मात्र ठीक आहे ते सगळं, अजून डेझर्ट तर बाकीच आहे. याच्यावरती मधूचं जर पोट भरलेलं असतं. त्याच्यामुळे मधू आता राघवला म्हणते, राघव नाही नको, माझ्या पोटामध्ये तर आता पाण्यासाठी सुद्धा जागा नाहीये. राघव मधूला म्हणत असतो, मधू काय माहिती का, डेझर्ट खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण नाही होत. पण मात्र मधू आता नाही म्हणत असते. त्याच्यानंतर मधू आता राघवला म्हणते, ते सगळं सोड, पण माझ्यासाठी इतकं स्पेशल लंच डेट प्लॅन केलं, मला इतकं स्पेशल फील करून दिलं ना, त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू. राघव आता लगेच मधूला म्हणतो, तू परत एकदा फसलीस बघ, तू परत एकदा मला थँक्यू म्हणालीस. आता या थँक्यूची शिक्षा तुला मिळणार. तुला हे डेझर्ट काहीही करून खावे लागतीलच. काय माहिती का, कारण हे डेझर्ट मी स्वतः माझ्या हाताने बनवलंय. याच्यावरती मधू देखील आता खूप खुश होते आणि लगेच त्याची टेस्ट घेऊ लागते. तर मग आता हे सगळं पाहता राघव लगेच आता स्वतःशीच विचार करत म्हणतो, सिंधू प्रत्येक लढाई तू एकटीने लढलीयस. सत्य माहीत नसल्यामुळे मी तुला मदत नाही करू शकलो, पण आता मी तुझ्या बरोबर आहे आणि काही जरी झालं ना तरी सुद्धा मी तुला शोधून काढेल. यासाठी मी कुठलीही रिस्क घ्यायला तयार आहे. राघवने त्या पेस्ट्रीमध्ये झोपेचं औषध टाकलेलं असतं. तर मग आता राघव म्हणत असतो की मधू कमीत कमी 6-7 तास तर झोपून नक्कीच राहील आणि मधू झोपल्यानंतर त्याचाच फायदा घेत मी सिंधूला आता घरामध्ये शोधून काढेल. फक्त आता ही लवकरात लवकर झोपायला पाहिजे. सिंधूला आता इकडे काय करावं ना काहीच समजत नसतं. सिंधू आता इकडे दारापाशी येते आणि दार वाजवत असते. सिंधू आता देवाला रिक्वेस्ट करत म्हणत असते, देवा काहीही कर, पण मात्र मला इथून बाहेर पडण्याचा मार्ग दाखव.
लवकरात लवकर मला इकडनं बाहेर पडायला हवं, नाहीतर राघव पॅनिक होतील आणि काहीतरी चूक करून बसतील. आणि इतके दिवस मी जी मेहनत केली ना ती सगळी वाया जाईल. मी आणि राघव जे मधूचं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी नाटक करत होतो ना, ते मधूला आता कळेल. आणि सिंधू या गोष्टीचा विचार करता खूपच घाबरून गेलेली असते. सिंधू आता तिकडनं बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग शोधत असते. तेवढ्यात लगेच सिंधूला तिथे काही पेपर्स पडलेले दिसतात आणि सिंधू आता विचार करू लागते की याचं मला नक्कीच काहीतरी करावं लागेल. सिंधू इकडे तिकडे शोधते तर सिंधूला इकडे तिकडे काडीपेटी सुद्धा मिळते. सिंधूला काडीच पेटी सापडते, पण मात्र दोन्ही रिकाम्याच असतात. सिंधूला तिसरी भेटते, पण मात्र त्याच्यामध्ये 2 काड्या असतात. तर मग सिंधू लगेच ते पेपर्स एकमेकांवरती जमा करते आणि ते पेटवून देते, जेणेकरून त्याचा धूर झाला पाहिजे आणि त्या धुराच्या दिशेने राघव आता तिच्याकडे आले पाहिजे. राघव इकडे ती पेस्ट्री मधूला खायला घालायला लागतो, पण मात्र इकडे सिंधूने आग केलेली असते, त्याच्यामुळे त्याचा वास होऊ लागतो. मधू लगेच आता राघवला म्हणते, राघव तुला काही जळल्याचा वास येतोय का? राघव आता विचार करू लागतो, हा वास तर घरातूनच येतोय. मधू मुद्दामच मला घराबाहेर घेऊन जाते का? इकडे सिंधूने ते पेपर्स पेटवून दिलेले असतात आणि तो जो धूर असतो तो घराबाहेर काढून देत असते, जेणेकरून तो धूर घराबाहेर जाईल आणि त्याच्या वासाने राघव तिच्यापर्यंत पोहोचेल. राघव आता म्हणतो, जळल्याचा वास तर येतोय आणि खरं तर तो घरातूनच येतोय. मधू राघव आता लगेच तो वास कुठनं येतोय ते पाहण्यासाठी जातात. सिंधू इकडे तिथेच त्या रूममध्ये असते आणि त्या जळलेल्या धुरामुळे सिंधूला आता आतमध्ये त्रास होऊ लागतो आणि त्या धुराचा वास घेता सिंधूला खोकला येऊ लागतो आणि तशीच सिंधूला चक्कर येतात. सिंधू खाली पडते. सिंधू तर आता तशीच चक्कर येऊन खाली पडलेली असते. राघव आणि मधू दोघी इकडे शोधतच असतात की नेमकं तो वास कुठनं येतोय. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव आणि मधू शोधत शोधत इकडे सिंधूला कोंडलेल्या रूमपाशी येतात. तर मग आता मधू त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की राघव तिकडनं वास नाही येते आणि तिकडनं काहीही जळालेलं नाहीये. पण मात्र राघव आता त्या रूमच्या बाजूला येतो आणि त्या रूममधनं धूर येत असतो. तर मग राघव आता ती रूम उघडून पाहण्याचा प्रयत्न करत असतो. राघव लगेच मागचा पुढचा कुठलाही विचार न करता एका झटक्यामध्ये ते दार तोडून टाकतो आणि इकडे सिंधूला असं पडलेलं पाहता राघव सुद्धा खूप घाबरतो आणि लगेच तिला रूमच्या बाहेर घेऊन येतो. त्याच्यानंतर ते हॉलमध्ये असताना मधू लगेच आता राघवचं हे सगळं वागणं पाहता राघववरती ओढत म्हणते, राघव मला जे एक्सेप्टेड नव्हतं ना, अगदी तसाच वागलायस तू. मधूचं हे सगळं बोलणं पाहता राघव आता लगेच म्हणतो, कसा वागलोय मी? याच्यावरती मधू लगेच म्हणते, या कृष्णाला रूममध्ये मीच लॉक केलं होतं आणि तू तिला अशा पद्धतीने बाहेर आणलंस. हे ऐकल्यानंतर राघवला सुद्धा आता खूप मोठा धक्का बसतो आणि राघवला मधूची तर खूपच चिड येत असते. पण राघव आता त्याचा राग कंट्रोल करतो आणि इकडे मधूची संपत्ती कशी परत मिळवायची याचा प्रयत्न करू लागतो. इकडे सिंधू तर बिचारी चक्कर येऊन पडलेलीच असते. इकडे राघवला इकडे सिंधूचंही दुसरंच टेन्शन असतं आणि मधूला काही संशय येऊ नये त्याचंही दुसरंच टेन्शन असतं. राघव आता सिंधूला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.